नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे पेसा भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेला जी.आर. त्वरित रद्द करावा व पेसा भरती अंतर्गत आदिवासी मुलांना पेसा भरती करून न्याय द्यावा या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून वणी तालुका दिंडोरी येथे आदिवासी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केलंय. या रस्ता रोको आंदोलनात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात मधील ट्रक चालकांना मोठा फटका बसला असून गेल्या 4 दिवसांपासून ते वणी बस स्थानक व वणीपासून 3 किलोमीटरची ट्रकांची मोठी रांग लागलेली आहे. तरी शासनाने त्वरित आंदोलनाची दखल घेऊन आंदोलन करताना न्याय देण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. मी अप्पोटने DYFI योग संघटना व आदिवासी समाज म्हणून या आंदोलनात उतरलेलो आहे. गेल्या 1 ऑगस्टपासून या ठिकाणी जे 13 जिल्ह्यांचे पेसा भरतीसाठी जे विद्यार्थी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बसलेले आहेत, त्याचप्रमाणे 12 ऑगस्टपासून आत्तापर्यंत गेल्या 21 ऑगस्टपासून चक्का जाम बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे. आज 3रा दिवस आहे. या ठिकाणी 4था दिवस आहे. तर 4 दिवसामध्ये कुठल्याही प्रशासन किंवा कुठल्याही मंत्रालयाने या ठिकाणी पेसा भरती आणि वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा यासाठी आंदोलन दिंडोरी, वणी आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16 तालुक्यांमध्ये हे आंदोलन चालू आहे. या ठिकाणी काल एकनाथ शिंदे लाडकी बहिणी घेऊन सर्व महिला जनशक्ती प्रदर्शन करण्याचं त्यांना त्या ठिकाणी वेळ मिळाला, परंतु गेल्या 4 दिवसापासून पेसा भरतीसाठी आणि वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो. हेलो सर, 4 दिवस हो गया मेरे को. अभी कितना दिन रुके नहीं इधर? 4 दिन से रुके हैं. मेरा वेबिल भी ख़त्म होने वाला है. इधर नहीं खाना मिलता, नहीं कुछ मिलता. इधर 4 दिन से ट्रैफिक में फंसे हैं. क्या करेंगे? 3-4 दिन हो गए साहब, पेपर खत्म हो गया गाड़ी का. इधर कैसा करना, कैसा आगे ऑटो और दिक्कत करेगा गाड़ी के लिए. इधर हमारा है ना गाड़ी मेडिसिन का लेबल जाता है हमारा रांजनगांव से अहमदाबाद के लिए, लेकिन हमारा गाड़ी इधर से खड़ा है इतना दिन से. तो 4 दिन हो गए हम इधर खड़ा है. ये महाराष्ट्र में सरकार है कि नहीं है वो कोई ध्यान नहीं दे रहा है. इधर सब इधर आंदोलन चालू है. 4 दिन से कोई देख नहीं रहा है इधर. तो सरकार को देखना चाहिए. कम से कम 4 दिन हो गया इधर आके क्या है चल रहा है. 4 दिन से गाड़ी खड़ा है इधर. सब आया, मुख्यमंत्री में आंदोलन चालू है. नासिक में मुख्यमंत्री आया है. धर्मपुरा वाला भी रास्ता बंद है, सापुतारा वाला रास्ता बंद है. उनको मालूम नहीं था क्या बंद है, तब भी उन्होंने इधर एक्शन क्यों नहीं लिया, वो चालू क्यों नहीं किया. नासिक में जितना है SP उनको मालूम नहीं कि ये सब बंद है, लेकिन चालू क्यों नहीं हो रहा है ये रास्ता. 4 दिन गाड़ी खड़ा है, अभी तक चालू नहीं हो गया. मी व्यंकटेश जाधव पुण्याहून अहमदाबादला चाललो आहे. 4 दिवस झाले ते येऊन थांबलो आहे. माझ्या गाडीचे पेपर पूर्ण संपलेले आहेत आणि वरून आम्हाला ट्रान्सपोर्टवाल्याचा दबाव आहे आणि पार्टीवाल्यांचा दबाव आहे. गाडी वेळेवर पोच झाली पाहिजे, नाही तर तुमचं भाडं कट केलं जाईल म्हणून आणि आमच्यावर रिकव्हरी फाईन मारतात. त्यामुळं शासनाने त्वरित लक्ष घालून आमचं ट्रॅफिक सुरळीत केलं पाहिजे. मी मुळे पुण्याहून गाडी भरलेली आहे अहमदाबादसाठी. वणी दिंडोरी रोड ह्या रोडला आहे, ट्रॉफिकमध्ये आहे साहेब. गेले 4 दिवस ट्रॉफिकमध्ये ना जेवणाची व्यवस्था, ना आंघोळीची, ना पांघोळीची काही व्यवस्था नाही आहे साहेब. आता जायचं तर कुठं जाणार. वेबिल पेपर संपलेले आहेत. रस्ता पूर्ण ब्लॉक केलेला आहे. इथं काय करायचं, काही निर्णय घ्यावा शासनाने ही नम्र विनंती. आज गेल्या 4 दिवसापासून हे आंदोलन चालू आहे. 4 दिवस झाले तरी शासनाचं या आंदोलनाकडे दुर्लक्ष आहे आणि या ठिकाणी जे काही गाड्या अडवल्या गेलेल्या आहेत त्या ड्रायव्हरांची सुद्धा आंदोलनकर्ते काळजी घेतात. जे आम्ही जे आंदोलन करते हे जे स्वयंपाक इथंच बनवतो, इथंच खातो, इथंच राहतो आणि ड्रायव्हरांना सुद्धा जेवण देण्यासाठी आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे. म्हणून शासनाने आंदोलनकर्त्यांची दक्षता घेऊन लवकरात लवकर पेसा भरती चालू करावी असं मी शासनाला आव्हान करतो. नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. भाऊ, तुमचा उदरनिर्वाह किंवा प्रपंच हा गाडी व्यावसायिकावर आहे, तुमच्या काळ्या पिवळ्या आहेत. तो आता ह्या आंदोलनाचा फटका तुम्हाला बसलेला आहे. एकंदरीत तुमची काय मागणी आहे? महिनाभर उपाशी राहू, पण जो हा जी.आर. काढलेला आहे हा रद्द
झाला पाहिजे. शासनाने काढलेला जी आर रद्द करण्याची मागणी आता जोरदार आहे. देवदास चौधरी तालुका सेक्रेटरी देवदास वाघ आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल वाघ साहेब? अहो, शासनानं आदिवासीचा जो पेसा कायदा आहे काय, या पेसाच्या अंतर्गत ज्या काही भरत्या आहेत काय, यांना कुठंतरी किटी घालून आणि थांबवलेलं आहे. आणि आदिवासी हा कुठंतरी जागरूक झाला आहे, त्याचा हक्क मागतोय तो काय, तर तो हक्क त्याला मिळत नाही, तो हक्क डावलला जातोय. कारण आतापर्यंत आदिवासींना कुठल्याही गोष्टी मागितल्या असतील या शासनाकडे, या शासनानं आदिवासींच्या वनाधिकार कायदा असेल, पेसा कायदा असेल, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु आम्ही एक आता हटायला पेटलो आहे. हे आंदोलन आमचं शासनानं मान्य केल्याशिवाय आम्ही पण इथून हटणार नाही. शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलनकर्ते ह्या ठिकाणून हलणार नसल्याचे आता आंदोलनकर्त्यांनी आपण पाहू शकतो. जोरदार पाऊस आहे आणि पावसामध्ये सुद्धा आता आंदोलनकर्ते भर पावसात हे वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलनाला बसले आहेत. तरी शासनाने ह्या आंदोलनाची लवकर दखल घेण्याची मागणीही यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.